वर्षाखेरीस मंथली एक्सपायरीच्या दिवशी खऱ्या अर्थाने मार्केटला सपोर्ट देऊन मंदीपासून रोखण्यास सर्वात महत्त्वाचा वाटा जातो मेटल आणि बँकिंग सेक्टरला. परंतु IT सेक्टर आणि FIच्या सेलिंगचं काय? यांच्याकडून सेलिंग प्रेशर नव्हते का? या सर्व प्रश्नाचे उत्तर आणि PCR डाटा आपल्याला काय संकेत होते याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र स्वागत करते आपल्या सर्वांचा RR ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय बाजारपेठेत FIकडून कॅश मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त सेलिंग होताना पाहायला मिळाली. परंतु मंथली एक्सपायरीच्या दिवशी हा थोडासा सेलिंग प्रेशर आपल्याला हा दबाव कमी होताना दिसून आला. याचं एकमेव कारण म्हणजे PCR लेवल. कारण आतापर्यंत झालेल्या सेलिंगमुळे PCR ओव्हरसोल्ड झालेला आहे. त्याच कारणामुळे या ठिकाणी तुम्हाला फ्रेश बाईंगसह तुम्हाला शॉर्ट कव्हरिंगची जबरदस्त या ठिकाणी रॅली पाहायला मिळाली. यामध्ये जर बघितलं आज मार्केट ओपनिंगमध्येच तुम्हाला पहिल्या 15 मिनिटांमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. त्यानंतर तुम्हाला जबरदस्त शॉर्ट कव्हरिंगसह मार्केट तुम्हाला वरच्या लेवलपर्यंत येताना दिसून आलेलं आहे. तर याच्या एकमेव कारण काय की PCR ऑलरेडी आपला 0.5च्या लेवलपर्यंत आला होता. मार्केटमध्ये मागील 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये बघू शकता मार्केट कंटिन्यूस तुम्हाला सेलिंग प्रेशरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे शॉर्ट सेलच्या पोझिशन तयार झालेल्या होत्या. आता या ठिकाणी आजची मंथली एक्सपायरी असल्यामुळे आणि मार्केट एकदम लोला आले असल्यामुळे या ठिकाणी जे काही शॉर्ट सेलर्स आहे आपले प्रॉफिट बुक करायला सुरुवात केलेली आहे. मार्केटमध्ये पहिल्या 5 मिनिटांमध्येच काय झालं की या ठिकाणी जे काही शॉर्ट सेलरच्या पोझिशन होते त्यांनी आपल्या पोझिशन कव्हर करायला, त्याचबरोबर नवीन पोझिशन रोल ओव्हर होण्यासाठी सुरुवात झाली होती. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईडला तेजी सकाळच्या याच्यामध्ये पाहायला मिळाली. परंतु पुन्हा वरच्या लेवलवर आल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळालं. निफ्टीची लेवल जर बघितली तर 25,880 ते 25,980 या 100 पॉईंटमध्ये आपल्याला आज मोमेंटम पाहायला मिळालं. जसंही मार्केट 25,880 या लेवलवर आलं, या ठिकाणी जबरदस्त सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल, जे की 25,971 ते 75 पर्यंत तुम्हाला वन सेट रॅली पाहायला मिळेल. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं आणि पुन्हा मार्केट तुम्हाला जर क्लोजिंग बघितली तर आज एक पॉझिटिव्हमध्ये थोडीशी इक्वलमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. फ्लॅट आपण प्रिव्हियस डे डाटानुसार जर बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला फ्लॅट क्लोजिंग पाहायला मिळालं, आज जास्त तेजीमध्ये किंवा जास्त मंदीमध्ये. परंतु बँकिंग सेक्टरमध्ये बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर जबरदस्त प्रदर्शन आज आपल्याला पाहायला मिळालं. बँक निफ्टीने मागील 30 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो 58,700 ते 58,800चा जो काही सपोर्ट बँक निफ्टीने या लेवलला जे रिस्पेक्ट देऊन मार्केट पुन्हा तेजीकडे वाटचाल करत होतं, त्याचप्रमाणे एवढं सेलिंग प्रेशर असताना सुद्धा बँक निफ्टीने 58,800 या लेवलला रिस्पेक्ट देत पुन्हा रिकव्हरी दिली यामध्ये. आणि या ठिकाणी जबरदस्त मोमेंटम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. तर मार्केट पुन्हा 59,000 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळालं. याचं एकमेव कारण एकच होतं की यामध्ये जबरदस्त सेलिंग झाली असल्यामुळे शॉर्ट कव्हरिंगचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक तुम्हाला सपोर्ट मिळाला. त्याचबरोबर रोलवर सुद्धा चांगल्या प्रकारे झाले असल्यामुळे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारच्या लेवल या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तर बँक निफ्टी 58,800 मागील 30 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितलं तर ही लेवल चांगल्या प्रकारे सपोर्टचं काम करत आहे. आणि आज सुद्धा मार्केट चांगल्या प्रकारचं अपसाईडलाच क्लोज दिलं, म्हणजे या लेवलच्या वरती मार्केट चांगल्या प्रकारे सस्टेन राहू शकत आहे. त्याचबरोबर मेटल सेक्टरमध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. सर्वात जास्त आज जी तेजी होती ही फक्त मेटल सेक्टरमध्ये होती, त्याच्यामुळेच मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं मोमेंटम चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. मेटल सेक्टरमध्ये जर बघितलं आज तर चांगल्या प्रकारचं प्रदर्शन होतं. त्याचबरोबर वर्षाअखेरीस मेटल सेक्टरमध्ये तुम्हाला नवीन लाईफ टाईम हाय या ठिकाणी लागलेला आज पाहायला मिळालेला आहे. 2025 लाईफ टाईम वर्षाअखेरीस मेटल सेक्टरने आपल्या नावे नोंदवलेला आहे. याआधी मेटल सेक्टरचा लाईफ टाईम हाय जर बघितला तर 3 ऑक्टोबर 2024ला 10,322 एवढा होता आणि 3 डिसेंबर 2025ला 11,029 एवढा आजचा लाईफ टाईम हाय या मेटल सेक्टरचा आहे. यामध्ये 700 पॉईंटचा डिफरन्स थोडंसं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे 2024च्या आणि 2025च्या लाईफ टाईम हायच्या डेटामध्ये डिफरन्स जर बघितला तर 700 पॉईंटच्या यामध्ये डिफरन्स पॉझिटिव्हमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील हायपेक्षा 700 पॉईंट प्लसमध्ये मेटल सेक्टरचा इंडेक्स आपल्याला या ठिकाणी क्लोजिंग पाहायला मिळाली आणि त्या प्रकारचा मोमेंटम सुद्धा आज मार्केटमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाला. आज सर्वात जास्त जे सेक्टर याच्या तेजी जी होती आज याच्यामध्ये मेटल, बँके, PSU बँकिंग, ॲटोमोबाईल आणि बँकिंग सेक्टर याच्यामध्ये जबरदस्त आज तेजी पाहायला मिळाली. याचं एकमेव कारण शॉर्ट कव्हरिंग आणि पुन्हा झालेल्या रोल ओव्हर पोझिशन. परंतु IT सेक्टरमध्ये पुन्हा आपल्याला त्याच लेवलपासून आज 284 पॉईंटच्या जवळपास मंदी पाहायला मिळाली. म्हणजे ज्या ठिकाणी असं म्हणू शकतो की जे काही FIचं सेलिंग चालू आहे कॅश मार्केटमध्ये IT सेक्टरमध्ये हे जसंच्या तसंच आहे. फक्त या ठिकाणी जे काही आज सेलिंग पेक्षा थोडंसं कमी तुम्हाला जे काही दिसलं याचं एकमेव कारण होतं की फक्त FIची शॉर्ट कव्हरिंगमुळे थोडासा सेलिंग प्रेशर कमी होतं. पुन्हा हायर साईडला ते
पुन्हा त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढत होते. म्हणजे कॅश मार्केटमध्ये जी काही आज FIIने सेलिंग केली असेल ते फक्त IT सेक्टरमध्ये केली. अदरवाईज इंडेक्समध्ये जे काही त्यांनी हेज करून ज्या काही पोझिशन तयार केलेल्या आहे फ्युचरमध्ये म्हणा किंवा ऑप्शनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट कव्हरिंगमुळे थोडंसं असं मोमेंटम पाहायला मिळालं. परंतु कॅश मार्केटचे जर आकडे जर बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच IT सेक्टरमध्ये FIIचे सेलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आता हे मागील 5 ते 6 ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कंटिन्यू बघतो की IT सेक्टर आपल्याला कंटिन्युअस मार्केटला सेलिंग प्रेशर एक दबाव बनवून ठेवण्याचं काम करत आहे. निफ्टीमध्ये निफ्टीच्या IT सेक्टरच्या दबावामुळेच निफ्टी आज तुम्हाला जास्त प्रमाणात तेजीमध्ये क्लोज होताना दिसून नाही आला. कारण बँक निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह क्लोजिंग मिळालं आहे. IT सेक्टर याच्यामध्ये मेटल सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारचं पॉझिटिव्ह क्लोजिंग मिळालं आहे. बँकिंग सेक्टरमध्ये मिळालेलं आहे, परंतु बँक निफ्टीमध्ये मिळालं नाही आहे. बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे परंतु निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम मिळालेलं नाही क्लोजिंगचं. त्याचं एकमेव कारण की IT सेक्टरमध्ये 284 पॉईंटचा आज मंदी पाहायला मिळाली. सर्वात जास्त जर आज सेक्टर वाईज जर बघितलं तर 284 पॉईंटचा जो सेलिंग प्रेशर आहे फक्त IT इंडेक्समध्ये आहे. ठीक आहे, तर यानुसार आज मार्केटमध्ये जी काही रिकव्हरी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळाली नाही. याचं फक्त एकमेव कारण FIIचे सेलिंग आणि IT सेक्टरवर असला तो दबाव. आता या डाटावरून आपल्याला उद्यासाठी काय संकेत आहे, म्हणजे पुढील वर्षी किंवा पुढील महिन्याच्या एक्सपायरीसाठी कशा प्रकारचे संकेत पाहायला मिळते. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका राहणार आहे आपल्यासाठी FIIची कॅश मार्केटमध्ये कशा प्रकारे खरेदी विक्री होते. त्याचबरोबर याच्यामध्ये IT सेक्टर कशा प्रकारे प्रदर्शन करतो. आता नवीन वर्ष सुरू झालं असल्यामुळे आता या ठिकाणी FIIची जर कॅश मार्केटमधली जर थोडीशी विक्री जर थांबली तर यामध्ये IT सेक्टर थोडंसं आपल्याला सपोर्ट देताना दिसून येईल. कारण यामध्ये सर्वात मोठा जो गेम चेंजर राहणार मार्केटच्या दिशेसाठी हा राहणार आहे IT सेक्टर. IT सेक्टरमध्ये जर तुमचं IT सेक्टरने जर यावर्षी जर चांगलं प्रदर्शन केलं मार्च महिन्यापर्यंत तर तुम्हाला निश्चितच नवीन एक लाईफ टाईम हाय लागताना दिसेल. तर तुम्हाला ट्रेडिंग करत असताना FIIची बायलिंग सेलिंग कशा प्रकारे होत आहे, त्याचबरोबर IT सेक्टरच्या इंडेक्सवर तुम्हाला केअरफुली वॉच ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसार तुम्हाला एक मार्केटची डायरेक्शन समजू शकते. त्याचबरोबर तुम्हाला मंथली एक्सपायरी विकली एक्सपायरीच्या डाटावरून PCR लेवलसुद्धा घेणे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं तुमचं इंट्राडे किंवा पोझिशनल ट्रेडिंगचं कशा प्रकारचं डायरेक्शन आहे हे लक्षात येऊन जाईल. तर आता सध्या निफ्टी जर लेवल बघितली तर 25,880 ते 25,900 आता ही लेवल सध्या चांगल्या प्रकारे एक सपोर्टची लेवल तयार झालेली आहे निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये 58,700 ते 58,800, कारण मागील 30 ट्रेडिंग सेशनमध्ये ही लेवल चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट देऊन होल्ड ठेवण्याचं काम बँक निफ्टी करत आहे. म्हणजे ही लेवल आत्तापर्यंत बँक निफ्टीने मागील 30 दिवसापासून 30 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही लेवल डाऊन साईडला ब्रेक केलेली नाही आहे. निफ्टीमध्ये 25,750 या 2 लेवल एवढ्या महत्त्वाच्या इंडेक्ससाठी ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत मार्केट सस्टेन आहे तोपर्यंत मार्केट थोडंसं लाईफ टाईम हायकडेच जाताना आपल्याला म्हणजे काही मार्केटची जी काही धाव जी राहणार आहे ही तेजीकडेच आपल्याला पाहायला मिळेल. हे थोडंसं गेल्या 5 दिवसामध्ये FIIच्या सेलिंग प्रेशरमुळेच तुम्हाला थोडंसं या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण ही मंथली एक्सपायरीचा हप्ता असल्यामुळे त्याच वर्ष अखेरीस त्यामुळे थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. परंतु आता उद्यापासून किंवा या हप्त्यामध्ये येणाऱ्या FIIची ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे आहे आणि त्यानुसार इंडेक्स कशा प्रकारे मोमेंटम होते याच्यावरून तुमची मार्केटची दिशा एक ठरणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ग्लोबल मार्केटचा थोडासा राखी सपोर्ट जर या ठिकाणी मिळाला तर मला निश्चितच एक नवीन लाईफ टाईम आहे जानेवारी महिन्यामध्ये 2026च्या वर्षाच्या सुरुवातीलाच लागताना दिसेल. कारण नवीन लाईफ टाईम आहे पण फक्त आपण 300 पॉईंटच्या जवळपासच दूर आहे. 26,325चा नवीन लाईफ टाईम आपला 2024चा निफ्टीचा लाईफ टाईम आहे. आता या ठिकाणपासून जर बघितलं 26,000 पासून फक्त 350 पॉईंटच्या जवळपास आपण दूर आहोत. म्हणजे 2 दिवस जरी 150 पॉईंटचं जर मोमेंटम मिळालं इंडेक्स निफ्टीमध्ये तर सहज तुम्ही 2 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक लाईफ टाईम हायच्या लेवलपर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला पाहिजे IT सेक्टर आणि FIIच्या बाईंगचं थोडंसं सपोर्ट. बाकी तर रोलओव्हर आणि शॉर्ट कव्हरिंग तर त्यासोबत मिळणारच आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.